आज दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी बीडमधून ही दृश्य आपल्या समोर येत आहेत। बीडमध्ये जे प्रकरण घडलं, ज्या क्रमाने घडलं, आत्ता आमचे प्रतिनिधी सुरेश आपल्याला सांगत होते। वाल्मिक कराड याच्यावर पहिले 40 दिवस फक्त आणि फक्त खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्यासाठीच त्याला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। पण आता खंडणीनंतर मकोका आणि हत्येचा गुन्हा दाखल करून मकोकाही लावण्यात आलेला आहे। या प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींवर आता मकोका लावण्यात आलेला आहे। पण इतक्या उशिराने 45 दिवसांनी हे प्रकरण कसं काय समोर आलं, हे व्हिडिओ कसे काय समोर आले, या संदर्भात तपास यंत्रणा कुठे कमी पडल्या हे सगळं बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। या वाल्मिक कराडला आतापर्यंत कोण वाचवत होतं असा जो आरोप सातत्यानं केला जातोय विरोधकांकडून, तोही खरा ठरतोय का हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही। जो दोषी असेल त्या प्रत्येकावर कारवाई होईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। 29 नोव्हेंबर 2024 चा हा व्हिडिओ आहे। 29 नोव्हेंबर 2024 चा व्हिडिओ ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, कराड, चाटे, घुले आणि सगळे इतर आरोपी एकत्र दिसतायत, एका फ्रेम मध्ये दिसतायत। आरोपी चाटे, हा जो विष्णू चाटे आहे, त्याच्या कार्यालयातला व्हिडिओ समोर आलेला आहे। 29 नोव्हेंबरचा सकाळी 10 ते 11:30 दरम्यानचा हा व्हिडिओ आहे। बाहेरच्या कॅमेरामधून हे दृश्य कैद झालेलं आहे। त्याच्या कार्यालयातून बाहेर पडताना आणि कार्यालयात आतमध्ये जाताना दोन्ही ठिकाणी हा वाल्मिक कराड दिसून आलेला आहे। इतके दिवस हे व्हिज्युअल्स का नाही मिळाले, इतके दिवस या विष्णू चाटेच्या कार्यालयातले दृश्य, इमेजेस, CCTV का नाही तपासले गेले, याकडे सुद्धा आता प्रश्न विचारले जात आहेत। चाटेने आवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। तुम्हाला वाल्मिक कराड फोन करतील असं त्यांना सांगितलेलं होतं चाटेनं, आणि चाटेनं हे कबूल पण केलेलं आहे पोलिसांकडे। आत्ता मकोका लावल्यानंतर कबूल केलेलं आहे की माझ्या फोनवरून वाल्मिक कराड यांनी फोन लावलेला होता। इतक्या सगळ्या गोष्टी उघड स्पष्टपणे आहेत, पण त्याला 45 दिवस लागले। एवढा टाहो विरोधक फोडत होते, एवढा टाहो देशमुख कुटुंबीय फोडत होते की आम्हाला न्याय द्या आणि वाल्मिक कराडच या सगळ्याचा करता धरता येतं। आता हे सिद्ध होतं का, पोलीस हे सिद्ध करतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। पण वाल्मिक कराड स्पष्टपणे या सगळ्या दृश्यांमध्ये दिसतोय आणि वाल्मिक कराडबरोबर विष्णू चाटेचा भाऊ सुदर्शन घुले हे सगळेच जण आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। आणि या सगळ्यांवर एक दोन नव्हे, जवळजवळ 15, 20, 12, 13 असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। आणि संघटित गुन्हेगारीकडे हे प्रकरण अंगुली निर्देश करतं वारंवार, आणि त्यामुळे संघटित गुन्हेगारीला आळा बसणार का बीडमध्ये, हेही बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत या सगळ्या घटना पोहोचतील आणि येत्या काळामध्ये बीडमध्ये संघटित गुन्हेगारी वाढीसच लागणार नाही, या दृष्टीने काय प्रयत्न होतील हे बघणं ही अत्यंत महत्त्वाचं आहे। हे 1-2 वर्षात घडलेल्या घटना नाही आहेत, 1-2 वर्ष नव्हे, त्याच्याहून अनेक वर्षांपासून या अशा घटना घडत आलेल्या असणार, पण त्या कधी समोर आल्या नाहीत किंवा त्या जाणीवपूर्वक लपवल्या गेल्या। हे एक प्रकरण मात्र गंभीर आहे। सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर या संघटित गुन्हेगारीविषयी वारंवार चर्चा गेली 1.5 महिने आपण ऐकतो आहोत। देशमुख कुटुंब रस्त्यावर उतरलं, जिल्ह्यात जात आहे। त्यांची मुलगी वैभवी, संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय हे वारंवार मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतायत की आम्हाला न्याय द्या। वाल्मिक कराड हाच या सगळ्याचा आका आहे, करता धरता आहे, असं पहिल्या दिवसापासून देशमुख कुटुंब म्हणत होतं। पण मग वाल्मिक कराडला कोण वाचवत होतं, फक्त त्याच्यावर खंडणीचा गुन्हा कसा काय दाखल झाला, पहिल्या दिवशीपासून ही सगळी दृश्य, इमेजेस, जे काही चर्चा होत होती त्या दृष्टीने तपास का नाही झाला, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। जे आरोप केले जात आहेत की पोलीस यंत्रणा त्याच्याच सोबत होती, ते खरं आहे का, तपास यंत्रणांमध्ये त्याचे लागेबांधे होते, हे खरं आहे का, हेही विचार करायला लावणारी गोष्ट आहे। आता आपण बघतोय ही नावं सुद्धा आपल्याला स्पष्टपणे कळतील की कोण आहे। पहिला तर पिवळ्या रंगातल्या शर्टमधला वाल्मिक कराड, हे समजून घ्यायला काय वेळ न लागत आहे, तो वाल्मिक कराड आहे। कृष्ण आंधळे जो सर्कल केलेला आपल्याला दिसतोय,
तो कृष्ण आंधळे, आणि कृष्ण आंधळे अजून ताब्यात आलेला नाहीये. बघा, आता 4 नावं आम्ही तुम्हाला दाखवतो. वाल्मिक कराड, बाळाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या सगळ्यांना पकडलं गेलेलं आहे. एकूण 7 आरोपी आहेत. ही दृश्य, हा पहिला पिवळ्या रंगातल्या शर्टला वाल्मिक कराड, बालाजी तांदळे, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले. कुणाचं ऑफिस होतं? विष्णू चाटेचं ऑफिस होतं. 10 वाजताच्या दरम्यान सकाळी ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी वाल्मिक कराड केजला होता आणि विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये होता, हे स्पष्ट होतं या दृश्यांमधून. त्यानंतर आवादा कंपनीकडे खंडणीसाठी फोन केला. त्यात सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. हा जो विष्णू चाटे आहे त्याने हे स्पष्ट केलंय आपल्या जबाबात की वाल्मिक कराड यांनी माझ्या फोनवरून तो फोन लावला आणि खंडणी मागितली. ही ती सगळी दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये वाल्मिक कराड या सगळ्यांसोबत होता, हे स्पष्ट होत आहे. या सगळ्यांवर आधी मकोका लागला हत्या प्रकरणासंदर्भातला. आता हा जो गोल केलेला आहे, हा गोल केलेला जो चेहरा आम्ही तुम्हाला दाखवतोय तो आहे कृष्ण आंधळेचा, ज्याला अजून पकडलं गेलेलं नाही. बघा, 45 दिवस झालेत, अजून या कृष्ण आंधळेला पकडलं गेलेलं नाहीये. बाकी एकूण 7 आरोपी आणि लोकेशन सांगितलं तो सोनावणे, 8वा आरोपी या सगळ्यांना ताब्यात घेतलं गेलेलं आहे. बालाजी तांदळे आपल्याला दृश्यात दिसतोय, सुदर्शन घुले दिसतोय. हा जरा लेमन कलरचा जो शर्ट आहे त्याच्यामध्ये हा सुदर्शन घुले आहे. हे सगळेजण एकत्र होते ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशीची, त्या क्षणाची ती दृश्य आहेत. प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याशी आपण अधिक बोलूया. सिद्धार्थ, धक्कादायक व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय, पण तो 45 दिवसांनी समोर आलाय. याच्यात स्पष्ट होतंय की वाल्मिक कराड या सगळ्यांबरोबर होता त्या दिवशी ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, गुन्हा दाखल झाला. काय सांगाल? हे बघा सुवर्ण, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की कुटुंब हा जे काही मयत संतोष देशमुख आहे त्यांच्या कुटुंबाने फार सुरुवातीपासून या सगळ्या गोष्टींचे उल्लेख केलेले आणि आरोप केलेले की या सगळ्या गोष्टींमध्ये वाल्मिक कराड कशा पद्धतीने आहेत, पोलिसांची कशी इन्व्हॉल्वमेंट आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सातत्याने मांडल्या. मात्र तपासाचा भाग असेल किंवा इतर काही पुरावे गोळा करायचे असतील म्हणून SIT असेल, CID असेल किंवा इतर एजन्सीजनी ते मान्य केलं नाही, त्यावर बोलणं टाळलं. मात्र आता एक एक गोष्टी सगळ्या या समोर येत आहेत आणि त्या पुराव्या सहित येत आहेत. त्यामुळे आता जे काही बहाणेबाजी असेल आरोपीला वाचवण्यासाठी त्यांची आता तोंड बंद होतील असं देशमुख कुटुंबाच्या वतीनं म्हणण्यात आलं. आणि हा व्हिडिओ स्वतः देशमुख कुटुंबियांनी सुद्धा समोर आणलेला आहे, त्यांनी सुद्धा तो व्हायरल केलेला आहे व्हिडिओ. निश्चितपणे धक्कादायक आणि तपासासाठी तो अत्यंत महत्वाचा असू शकेल. पण मग सिद्धार्थ, आतापर्यंत इतके दिवस म्हणजे धनंजयने टोकाचं पाऊल उचलेपर्यंत, त्या दिवशी तुम्ही पण मसाजोगला होतात, टोकाचं पाऊल उचलेपर्यंत हा व्हिडिओ का नाही समोर आला? तपास यंत्रणा, पोलीस त्याच्या सोबत आहेत, वाल्मिक कराडला वाजवतायत असा जो आरोप होत होता तो खरा ठरतो मग यामुळे? निश्चित धनंजय देशमुखकडे हे व्हिडिओ असतील किंवा आणखी काही फोटो आहेत, फोटोच्या गाडीचे फोटो आहेत, त्यांच्याकडे बरेच पुरावे आहेत आणि ते पुरावे त्यांनी CIDला असेल, SITला दिले असं त्यांनी त्यावेळेस मला स्वतः धनंजयने म्हटलं होतं. मात्र या सगळ्या पुराव्यांच्या बद्दल मी आता बोलू शकत नाही कारण तपासाचा भाग आहे. मात्र त्या पद्धतीने तपास एजन्सीज करत नाही म्हणून मनस्ताप झाला आणि त्या मनस्तापाच्या मध्ये त्यांनी ज्या दिवशी आंदोलन केलं तो त्या दिवशी त्यांनी बोलून सुद्धा दाखवलं की या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा तपास यंत्रणा का टाळतायत आणि त्याचा कडोलेट होऊन त्यांनी त्या दिवशी आंदोलन केलं. मात्र त्याच दिवशी SP आणि SITचे लोक धनंजयला भेटले आणि त्यांनी स्पष्टपणे त्यांना आश्वासन दिलं की जे काही पुरावे तुम्ही देताय त्याला आम्ही गांभीर्याने घेऊ आणि त्याबद्दल पावलं उचलू. आणि त्यानंतर धनंजयनी जो आहे आपलं आंदोलन मागे घेतले. निश्चित एक गोष्टी, धक्कादायक गोष्टी आता पुढे येतील सुवर्णा. हो, पण सिद्धार्थ, आतापर्यंत तर वाल्मिक कराडचे या सगळ्यांशी संबंध आहेत असं सुद्धा पुढे आणलं जात नव्हतं. आता तर यांचे संबंधही समोर आले आणि एक मोठा आरोप आता विरोधक करतायत की या वाल्मिक कराडला फक्त यंत्रणा वाचवत होत्या तर नाही, स्थानिक मंत्री सुद्धा वाचवत होते. सुवर्ण, निश्चितपणे ज्यावेळेस त्यांना अटक झाली, अटक झाल्याच्या नंतर जे 2 मोबाईल सापडले होते आणि त्यामध्ये जो CDR सापडला होता त्यामध्ये 16 कॉल त्या ठिकाणाहून गेल्याचे आपण माहिती ब्रेक केली होती आणि ती माहिती सुद्धा आपल्याला फार खात्रीलायक दिली होती. त्याच वेळेस वाल्मिक कराड आणि आरोपींमध्ये ज्यावेळेस संतोष देशमुख यांना मारहाण झाली त्यामध्ये त्या 3 तासामध्ये 16 कॉल वाल्मिक कराड यांना झाल्याचं
सिद्ध झालेला आहे। त्याचमुळे त्याच बेसवर जे आहे मकोका सुद्धा पोलिसांनी कोर्टासमोर लावण्याची मागणी केली आणि कोर्टाने सुद्धा ती मागणी केलेली आहे। निश्चितपणे वाल्मिक कराड यांच्याबद्दलचे काही पुरावे SIT CIDच्या हाती लागलेले आणि त्या पुराव्याच्या आधारावर वाल्मिक कराडवर मकोका सुद्धा लावण्यात आलेला आहे। त्या पद्धतीनं त्या तपास सुद्धा झालेला। निश्चित तपास यंत्रणा थोडे उशिरा पुरावे भेटत असतील किंवा पुराव्यांबद्दल खात्रीलायक सगळ्या गोष्टी भेटत नसतील म्हणून तपास यंत्रणा चूप होती का तपास यंत्रणा तसं पब्लिकली येऊन बोलू शकत नाही, मात्र ते त्यांचं काम करत होते म्हणून त्याचा रिझल्ट आहे की एकंदरीत तपास यंत्रणावर पूर्ण संशय घेणं सुद्धा योग्य नाही। देशमुख कुटुंब सुद्धा आता संशय घेत नाही कारण मकोका लावल्यानंतर त्यांचं बऱ्यापैकी समाधान झालेलं आहे। त्यामुळे तपास यंत्रणा निश्चितपणे उशिरा पाऊल टाकत होती पण एक पाऊल व्यवस्थित टाकत होती। त्याचे पुरावे आता समोर येत आहेत। बरोबर। कितपत महत्त्वाचे हे पुरावे हे व्हिडिओ ठरतील, कारण यामध्ये तर विष्णू चाटे आणि इतर सगळे आरोपी आणि वाल्मिक कराडचे संबंध पण प्रस्थापित होत आहेत। यामध्ये हे पण दिसतंय की कुठल्या दिवशी कुठल्या वारी आणि किती वाजता हे सगळे एकत्र होते आणि त्याच वेळी गेलेला फोन जो विष्णू चाटेने आपल्या जबाबात पण म्हटलंय की माझ्या फोनवरून वाल्मिक कराड बोलले, तर या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तपासात। हे बघा एवढ्या महत्वाच्या आहेत या की वाल्मिक कराडांची बाजू मांडणाऱ्या वकिलांसाठी आता तोंड बंद होण्याची शक्यता आहे। म्हणजे त्या ठिकाणी ते कमजोर पडू शकतात कारण हा पुरावा अत्यंत महत्वाचा आहे आणि मकोका ज्यावेळेस लावला गेला त्यावेळेस तपास यंत्रणांनी जे आरोपी आहेत आणि वाल्मिक कराड यांच्यात कसा संबंध आहे यांचे CDR काढलेले आहेत आणि अनेक गुन्हे यांनी सोबत केलेले म्हणजे संघटित गुन्हेगारी यांची आहे आणि एकंदरीत टोळीने हे गुन्हे करतात। हा आरोप आता सिद्ध करण्यासाठी हा पुरावा अत्यंत महत्वाचा। आणि सिद्धार्थ अजून एक प्रश्न होता, इथे आपण एका सर्कलमध्ये वाल्मिक कराड पण दाखवतोय पण व्हिज्युअलमध्ये एका सर्कलमध्ये या सगळ्या वेळी म्हणजे हे सगळं जेव्हा सुरू होतं हे सगळे जेव्हा एकत्र आहेत तेव्हा त्याच्यात कृष्ण आंधळे पण दिसतोय जो अजून पकडला गेलेला नाही। निश्चितपणे सुवर्णा धनंजय देशमुख असेल त्यांच्या कुटुंबाने जे आरोप केलेले आहेत की ही टोळी कार्यरत आहे वाल्मिक कराडसाठी। ते सुरुवातीला वाल्मिक कराड असेल किंवा स्थानिक नेतृत्वाने ते नाकारलं की वाल्मिक कराड आणि या टोळीचा काही संबंध नाही, मात्र CDR सापडलं तो एक पक्का पुरावा झाला आणि त्यानंतर कृष्ण आंधळे जो आतापर्यंत फरार आहे, बाकी सगळे आरोपी आणि वाल्मिक कराड यामध्ये दिसत आहेत आणि खंडणीचा गुन्हा हा पहिला नाहीये, या आधी सुद्धा 2 ते 3 खंडणीचे गुन्हे या टोळीवर आहेत, त्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव नाही। मात्र नक्की सिद्धार्थ तुला थांबवते, सगळी माहिती देत होतात तुम्ही तोपर्यंत वाल्मिक कराडवर फक्त खंडणी संदर्भातलाच गुन्हा दाखल होता ही अजून एक गंभीर बाब, कोणीतरी त्याला वाचवत होतं असा जो आरोप विरोधकांकडनं होत आहे तोही या व्हिडिओवरून खरा ठरतो। तपासी यंत्रणांना या संदर्भात ज्यावेळेस विचारलं गेलं तपासी यंत्रणांचं म्हणणं होतं की खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना MCR झाल्याशिवाय आम्हाला हत्येच्या प्रकरणामध्ये त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने आम्ही B प्लॅन तयार केलेला नव्हता अशा पद्धतीचं तपासी यंत्रणांनी अनऑफिशियली सांगितलं। मात्र जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया ती कायदेशीर प्रक्रिया पार पडत असताना पोलीस कुठेतरी अपयशी झालेत का असं जो संशय येतो आणि अशा पद्धतीनं त्याला बोट ठेवता येतं अशा पद्धतीचा वेळ कुठेतरी यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो का तर हे जे डिजिटल एव्हिडन्स आहेत आणि हे सगळे पुरावे जे आहेत ते CID आणि तपासी यंत्रणांना गोळा करायला पाहिजे होते। त्या जसं की तू आता म्हटले की ज्यावेळेस धनंजय देशमुख यांना टाकीवर पाण्याच्या टाकीवरती चढावं लागलं आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मग यंत्रणा सगळ्या तपासी यंत्रणा कामाला लागल्या, पण तशी गोष्ट जरी आपल्याला प्रथमदर्शी या ठिकाणी म्हणता येत नसलं मात्र कुठेतरी उशीर झाला हे सगळे पुरावे गोळा करण्यासाठी हे मात्र मान्य करावं लागेल आणि तपासी यंत्रणा त्यांच्या पद्धतीने काम करतात। मात्र अशा पद्धतीचा व्हिडिओ म्हणजे ज्या ठिकाणी खंडणी ज्या ऑफिसमधून मागितली त्या ऑफिसची चौकशी का केली गेली नाही, विष्णू चाटेचं ऑफिस जे केस शहरामध्ये आहे त्या ठिकाणी का पाहिलं नाही, आजूबाजूचे व्हिडिओ फुटेज का घेतले गेले नाही हे देखील अत्यंत धक्कादायक आणि या संदर्भात तपास होणं गरजेचं आहे। आणि सुरेश असं म्हणायला वाव आहे का की जाणीवपूर्वक हे सगळे छोटे छोटे पुरावे गोळा करायला उशीर केला गेला, जाणीवपूर्वक अटक जेव्हा दाखवली जाते तेव्हा असलेले लूफहोल्स वापरले गेले आणि हे खूप गंभीर आहे जर असं झालं असेल तर? यामध्ये सुरेश धस पासून अनेक नेत्यांनी देखील सांगत असताना काही गोष्टी सांगितल्या होत्या की जे बीडचं पोलीस यंत्रणा आहे या पोलीस यंत्रणामध्ये आकाचं बरंच काही चालतं असा जो काही आरोप केलेला होता, तर त्या अनुषंगाने जे तपासी अधिकारी होते तपासी अधिकाऱ्यापासून सगळे जे काही होते तर या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात होता का हे देखील त्यामध्ये शंका जी आहे ती अनेकांनी उपस्थित केलेली होती। जसं की आता विरोधी पक्षनेते त्यांनी देखील उपस्थित केली, अंजली दमानिया यांनी देखील उपस्थित केली होती। त्यामुळे एकंदरीत तपासी यंत्रणामध्ये
कोणीतरी वाल्मिक कराडांना वाचवण्यासाठी काम करत होतं का, अशी जी संशयाची सुई आहे ती 100% उपस्थित होते का. तर असे जे व्हिडिओ आहेत ते समोर आले नाही, विष्णू चाटेचं कार्यालय तपासलं नाही, ज्या कार्यालयातून हा सगळा प्रकार घडला होता ते देखील तपासलं नाही, त्यामुळे ही सुई आणि संशय अशा पद्धतीने येऊ शकतो. सुरेश, मी पुन्हा एकदा विनंती करेन, आता जे आपले प्रेक्षक जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत, त्यांना तुम्ही परत एकदा हा विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराड येणं आणि त्यानंतर पुन्हा जाणं, किती वाजताची ही घटना, केव्हाची, कोणत्या तारखेची, पुन्हा एकदा नीट समजावून सांगाल का हा व्हिडिओ? संतोष देशमुख हत्ये प्रकरणाच्या अगोदर 29 नोव्हेंबरला वाल्मिक कराड हे केजमध्ये आले होते आणि केजमध्ये आल्यानंतर विष्णू चाटे यांचं जे राष्ट्रवादीचं कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आल्यानंतर 10 वाजता जी तक्रारीमध्ये नोंद आहे 10 वाजता वाल्मिक कराड यांनी विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचे जे व्यवस्थापक आहेत शिंदे यांना फोन केला होता आणि खंडणी मागितली होती अशी तक्रारीमध्ये नमूद आहे. आणि त्याच कालावधीमध्ये विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये वाल्मिक कराड होते हा दाखवणारा हा व्हिडिओ आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून वाल्मिक कराड हे 10 वाजेच्या अगोदर त्या कार्यालयामध्ये जाताना देखील दिसत आहेत आणि 11 11:30च्या नंतर त्या कार्यालयातून बाहेर येताना देखील दिसत आहेत. त्यामुळे वाल्मिक कराड हे केजमध्ये त्या ठिकाणी होते आणि त्यांनी विष्णू चाटेच्या मोबाईलवरून फोन केला का. तर विष्णू चाटेंनी देखील त्यांच्या जबाबामध्ये सांगितलं होतं की माझ्या फोनवरून कॉल केला होता, याची कबुली देखील त्यांनी दिली होती, खंडणी मागितल्याची देखील कबुली दिली होती. त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला प्रेक्षकांना सांगायची, या व्हिडिओमध्ये वाल्मिक कराड दिसत आहेत, विष्णू चाटे दिसतोय, सुदर्शन घुले आहे, त्याचबरोबर या हे हत्याकांडातील आणि खंडणी प्रकरणात जे इतर आरोपी आहेत ते देखील त्याच बाजूला त्या ठिकाणी फिरताना दिसत आहेत, बोलताना देखील दिसत आहेत. त्यामुळे यांची आणि यांची किती दिवसाची ओळख होती, ही संघटित गुन्हेगारी होती का, या सगळ्या प्रश्नांना या ठिकाणी वाव मिळतो आणि त्या अनुषंगाने आता तपासी यंत्रणा तपास करतील का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र तब्बल 40 ते 45 दिवसानंतर हा व्हिडिओ समोर येतो आणि तो तपासी यंत्रणांना आतापर्यंत का मिळत नाही हा देखील खूप मोठा याच्याने प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे आता नेमकं CID असेल, SIT असेल, या व्हिडिओच्या माध्यमातून काही नवीन हे करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे आणि तपास तशा पद्धतीने होणार का हे देखील पाहावं लागेल. तुमचं सुरेश हे वाक्य फार महत्त्वाचं आहे की इतक्या उशिराने 45 दिवसांनी हा व्हिडिओ समोर येणं हे अत्यंत खेदकारक आहे. जाणीवपूर्वक वाल्मिक कराडला वाचवलं जात होतं का हा प्रश्न वारंवार यामुळे निर्माण होतो. सुरेश, तुम्ही मागचे 1.5 महिना सलग या बातमीशी जवळून बघताय, या बातमीच्या प्रत्येक धाग्यादोरांना जवळून बघताय. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पवनचक्की खंडणी प्रकरण, दुसरी महत्त्वाची गोष्ट ही हत्या होणं, तिसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे वाल्मिक कराडचं आधी त्यात फक्त खंडणीपुरतं नाव घेणं आणि चौथं म्हणजे संघटित गुन्हेगारी. या अनुषंगानं वेगानं आणि कडक पावलं उचलायला हवी आहेत. 100% जसं की संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगानं आता जो मोक्का लावण्यात आला वाल्मिक कराडासह इतर जे आरोपी आहेत या 8 आरोपीवरती हा मोक्का लावण्यात आला, 9 आरोपीवरती हा मोक्का लावण्यात आलेला आहे. मात्र त्या अनुषंगाने आता तपास होणं गरजेचं आहे. मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगतो की हे जे सिक्वेन्स आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या अगोदर ज्या काही घटना घडल्या होत्या त्यापैकी महत्त्वाची घटना होती 29 तारखेला आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्या ज्या कार्यालयातून खंडणी मागितली होती विष्णू चाटेच्या कार्यालयातला हा व्हिडिओ आहे, त्या कार्यालयाच्या समोरचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा. त्यानंतर 6 तारखेला मारहाणीची घटना घडली होती. जे सोनवणे नावाचा जो काही अशोक सोनवणे नावाचा जो काही सेक्रेटरी होता, गार्ड होता, त्याला मारहाण केली होती आणि मारहाण केल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मारहाण करू नका असं म्हणण्यासाठी संतोष देशमुख त्या ठिकाणी 6 डिसेंबरला गेले होते. 6 डिसेंबर नंतर 8 डिसेंबरला जो व्हिडिओ समोर आला होता तो व्हिडिओ देखील समोर आला होता. पोलिसांनी ताब्यात घेतला आणि त्यांना जामीन देखील झाला त्या आरोपींना. त्यानंतर मात्र 9 तारखेला जे संतोष देशमुख आहेत यांचं अपहरण करण्यात आलं. 3 वाजता अपहरण करण्यात आलं आणि 7 वाजता त्यांची डेड बॉडी आढळली. त्यामुळे या ज्या सगळ्या काही घटनाक्रम आहे या घटनाक्रमामध्ये 29 तारखेचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. 29 तारखेला ज्या दिवशी खंडणी मागितली, खंडणीला विरोध झाला आणि खंडणीला विरोध झाल्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या झाली का असा देखील तपासी अधिकाऱ्यांना संशय आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या अनुषंगाने आता तपास देखील होईल. वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा हा संतोष देशमुख यांची हत्या 9 तारखेला झाल्यानंतर 11 तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तोपर्यंत हा गुन्हा का दाखल करून घेतला नाही, तक्रार कुणी दिली नव्हती, तिथले तपासी अधिकाऱ्यांनी तक्रार का दाखल करून घेतली नाही, हे अनेक प्रश्न उपस्थित झाले. आणि ज्या वेळेस संतोष देशमुख यांचा बळी गेला त्यानंतर 2 दिवस हे तीव्र आंदोलन झाली, रस्ता रोको आंदोलन झालं आणि त्यानंतर 11 तारखेला संध्याकाळी वाल्मिक कराड आणि इतर जे खंडणी बहादर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यामुळे एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी हलगर्जीपणा झाला आहे का, पोलीस प्रशासन कोणाला पाठीशी घालत होतं का, इथपासून या प्रकरणाचा पारदर्शी तपास व्हावा आणि तपासी यंत्रणा तशा पद्धतीने काम करतील का, हे सगळे जे प्रश्न आहेत
आहे ते आज प्रेक्षकासह हे जे संतोष देशमुख यांचं कुटुंब आहे त्या कुटुंबाला देखील पडलेले आहेत. पण सुरेश, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले की कुणालाही आम्ही सोडणार नाही, अभय देणार नाही. अंबादास दानवेंनी तर स्पष्ट आरोप केलाय न्यूज 18 लोकमतवर बोलताना की स्थानिक मंत्री वाल्मिक कराडला वाचवत होता आणि हे सगळ्यांना माहिती होतं. तुम्ही काय सांगाल? राजकीय दबाव होता का या संदर्भामध्ये आपण तसं बोलू शकणार नाही. मात्र ज्या पद्धतीने विरोधी पक्षाचे नेते असतील, इथलचे स्थानिकचे आमदार असतील, सुरेश धसांपासून प्रकाश सोळंकी असतील, संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनवणे, त्याचबरोबर इतर जे काही नेते आहेत सर्वांनी अंगुली निर्देश करत असताना इथलच्या सत्ताधारी असलेल्या मंत्र्यांचं काही यामध्ये इंटरफेअर आहे का, दबाव आहे का, असा देखील संशय त्यांनी व्यक्त केलेला होता. त्यामुळे जर एकूण या सगळ्या प्रकरणाचा विषय घेतला तर सुरुवातीला जे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता, परत अंजली दमाने यांनी देखील प्रश्न उपस्थित केला होता की अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा 6 तारखेला घडला होता. तो 6 तारखेला जर गुन्हा अॅट्रॉसिटीचा दाखल करून नक्की घेतला गेला सुरेश, असता. काही क्षणासाठी थांबवते. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतो आहोत. एका बाजूला हे फुटेज विष्णू चाटेच्या कार्यालयातलं, दुसऱ्या